अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की महाराज जर इथं महाराष्ट्रात जन्माला आले तर महाराजांच्या जन्मकुंडल्या तिकडं कशा गेल्या. शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये शिवाजी महाराज हयात असतानाच दिल्लीच्या दरबारात म्हणा, आदिलशाहीच्या दरबारात म्हणा किंवा इथं अनेक लोककथा अशा आहेत की महाराजांना चेटूक येत होतं. महाराज 10 हात उंच उडी मारायचे. महाराज एका ठिकाणी गायब व्हायचे, दुसऱ्या ठिकाणावरनं निघायचे. कवी भूषण देखील असं एका ठिकाणी म्हणतो की महाराज गुटखा खाऊन लुप्त झाले. गुटखा म्हणजे आत्ताचा गुटखा नाही, तर त्यावेळी काहीतरी महाराजांनी खाल्लं आणि महाराज तिथनं गुप्त झाले. अशा तिकडं लोककथा प्रसिद्ध आहेत. त्यावेळी काळी जादू, काळी विद्या याचं फार प्रस्त होतं. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये औरंगजेब ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये चालून आला आणि रामसेज सारखा छोटासा किल्ला पडत नाही याचं त्याला कोणीतरी सांगितलं की नाही तिथं काहीतरी काळी जादू आहे आणि ह्या काळ्या जादूला आपण काहीतरी काळ्या जादूचं उत्तर दिलं पाहिजे. म्हणून त्या मांत्रिकाने सोन्याचा नाग बनवल्याचे पुरावे आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात. आणि मग त्या सोन्याच्या नागाला आणि त्या शहाबुद्दीन खानाला वगैरे सगळ्यांना आपल्या सैन्याने मागं पाठवलं तो भाग जाऊ द्या, परंतु त्या काळामध्ये तंत्रमंत्रविद्या, चेटूक करणं, भूतबाधा करणं, आमच्या एका इतिहासकारांचं तर आता इतिहासातील भूतावळ नावाचं एक पुस्तक प्रकाशित होतं. तर महाराजांच्या वरती कोणी करणी बाधा किंवा हे असं सगळं काही होऊ नये म्हणून महाराजांनीच त्या काळामध्ये अशा अनेक वेगवेगळ्या अफवा म्हणा, चुकीच्या किंवा वेगवेगळ्या कुंडल्या किंवा त्यांच्या जन्मतारखेबद्दलचे वाद हे त्याच काळामध्ये महाराजांनी स्वतःच्या हयातीमध्ये पसरवल्याच्या सुद्धा काही ठिकाणी काही इतिहासकार आज बोलले जातात. नाहीतर मग तो कागदही अस्सल आहे आणि हा कागदही अस्सल आहे. या दोन्ही अस्सल कागदांमध्ये मी माझं म्हणणं बरोबरच मानणार, कारण हा कागद मला सापडला आहे. हा कागद दुसऱ्या इतिहासकाराला सापडला, मी त्याचं म्हणणं खोडून काढण्याचा प्रयत्न करणार. परंतु ह्या राजस्थान किंवा वेगवेगळ्या भागामध्ये ज्या काही या कुंडल्या किंवा महाराजांच्या याचे जे काही पुरावे सापडतात ते फक्त या शत्रूंना गाफील ठेवणं, अफवा पसरवणं, महाराजांच्याबद्दल काहीतरी वेगळ्या बाजूने महाराजांना नेणं. म्हणून तर महाराज आग्र्यावरनं सुटतात आणि दक्षिणेत यायच्या ऐवजी मथुरेकडे जातात, तर म्हणजे वरती जातात. याचं कारणच ते की महाराजांचं यश काय आहे की महाराज समोरच्याला आपल्या चालीचा अंदाज लागू देत नाही, हेच तर महाराजांचं यश आहे. म्हणजे आजही 300-350 वर्षांनंतर आत्ता आपण आग्र्यावरनं महाराज राजगडावरती रायगड याच्यावर कसे आले, स्वराज्यात कसे परत आले, याचा मार्ग आत्ता कुठं आपण डिकोड करायला सुरुवात झालेली. अजूनपर्यंतही त्याच्यावरती काही जण अभ्यास करतात आहेत, काही जणांनी तो शोधून काढलाय. हा त्याच्या मागचा आपण भाव महाराजांच्या त्या काळाच्या याचा लक्षात घेतला पाहिजे. पुन्हा मी सांगतो की यातनं महाराजांबद्दलचा आदर कमी करणं किंवा कमी होणं हा असूच शकत नाही. महाराज हे किती द्रष्टे होते, किती पुढचा विचार करत होते, हेच उलट आपण लोकांना अभिमानाने यावेळी या निमित्तानं सांगू शकतो.